नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद म्हात्रे पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल गुरुमध्ये। तर आज मी आलेलो आहे रायगड जिल्ह्यातील पेण इथे, कारण इथे आहे पेण फेस्टिवल 2025। तर आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे दाखवेनच की पेण फेस्टिवलमध्ये नेमक्या काय गोष्टी आहेत। तर हा पेण फेस्टिवल तुम्ही आता बघू शकता की मी पेण फेस्टिवलच्या एंट्रन्सवर आहे आणि पेण फेस्टिवल हा 24 ऑक्टोबरपासून 9 नोव्हेंबरपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे। पण काही कारणास्तव ते तारखा थोड्या चेंज केलेल्या आहेत। 31 ऑक्टोबरपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे ते 17 नोव्हेंबरपर्यंत, म्हणजे एक जवळपास 7 दिवस पुढे करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम। आणि इथे संध्याकाळचे 4 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत अशी वेळ सांगण्यात आलेली आहे। पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जरी इथे वेळ 4 ते 10 असं मेन्शन केलेलं असलं तरी पण मी इथे 4लाच पोचलो होतो। पण आता इथे येऊन कळतंय की हा फेस्टिवल संध्याकाळी 6 वाजल्यापासून चालू होतो। सो मला 2 तास तर इथे लोकली फिरायला लागलं। तर चला आता आपण आज जाऊया। तर मी आता माझ्या फॅमिलीसोबत इथे आलेलो आहे, तर बघूया आता आपल्याला आतमध्ये काय बघायला मिळेल। तर माझ्यासोबत अर्णव, मम्मी आणि राजविका, आणि राजविकाची मम्मी आलेली आहे। एंट्री केल्याबरोबर आपल्याला तिकीट परचेस करायचं आहे, जे आम्ही ऑलरेडी केलं आहे। 30 रुपीज पर पर्सन अशी एंट्री फी आहे। ओके, तर एंट्रीमध्येच एंटर केल्याबरोबर एक छान असा बॅकग्राऊंड मिळतोय आम्हाला पाहायला। आणि मी जसं तुम्हाला म्हणालो की 4 वाजता संध्याकाळी सुरू होतो, पण सुरू झालं 6 वाजता। आणि नशिबाने मी आज एक ऑड डे निवडला आहे, शनिवार। सो मला वाटत नाही की आज खूप जास्त काही गर्दी असेल। पण मी ज्या प्रकारे यूट्यूबवरून, इंस्टावरून माहिती करून आलो आहे, खूप जास्त रश होती त्या दिवसांना। नमस्कार। व्हेरी गुड, ये। तर आत आल्याबरोबर आपल्याला इथे काही प्लास्टिक आयटम्स बघायला मिळत आहेत। इथे ऑल एज्युकेशनल ॲक्सेसरीज 10 रुपीज पासून सुरू आहेत। तर इथे काही कोम्स आहेत, सेफ्टी पेन्स आणि असे डेली यूजचे लागणारे आयटम्स आहेत। हा पिकाचू बघा, पेन्सिलच्या वर लावायला। हे नाही, शार्पनर आहे, हा शार्पनर आहे। हां, आणि हे बघा, हा स्लाईम आहे जो अर्णव पावामध्ये स्लाईम पाव बनवून खातो। आणि इथे M4 रायफलचा पेन आहे का, छान। फ्रीज मॅग्नेट्स, हा मोठ्या स्पून्सचा सेट 100 रुपीजला आहे। याच्यामध्ये 6 आहेत। स्टेनलेस स्टीलचे स्पून्स आहेत जे गोल्डन कलरमध्ये आहेत, आणि छोटे साईज जे आहे ते 50 रुपीजमध्ये 6 पीसेस आहेत। तर स्टेशनरीच्या शॉपपासून थोडंच पुढे आलेलो आहोत आणि आता आहे इथे लेडीज ज्वेलरीचं शॉप। लेडीज हेअर क्लिप्स आहेत इथे, इयरिंग्स, नेकलेसेस, डायमंड ज्वेलरी। हां, असे 100-200 या रेंजमध्ये इथे आपल्याला डायमंड वर्कची ज्वेलरी दिसतात। तर लेडीज ज्वेलरी शॉपच्या थोडा पुढे आलो आणि इथे एक टॉय शॉप आहे, आणि इकडे शॉक पेन, शॉक इरेजर्स पण आहेत। हा बघा एक युनिक आयटम, जर कोणाला लक्षात असेल तर तुमच्या आठवण लहानपण खूप चांगला गेलाय। शॉक इरेजर, शॉक पेन, हा माझ्याकडे स्कूलमध्ये होता। आणि इकडे खूप सारे कोणाकोणाकडे हा शॉक च्युइंगम लहानपणी असेल किंवा ज्यांनी या गोष्टीचा अनुभव घेतला असेल त्याने कमेंट मध्ये सांगा। आणि इकडे आहे डॉल लाबुबू। हा बघा, बाहेर देशातला तात्या विंचू, पण हा आपल्या देशातला तात्या विंचूला बघून थरथर कापतो। तर गाईज, राजविकासाठी ही बबल गन घेतोय मी, बघूया बबल नीट उडले तर आपण नक्की घेऊया।
बस एकच उडला रे. तर गाईज इथे टॉय शॉपमध्ये मला एकदम जबरदस्त अशी वस्तू मिळालेली आहे. हा रबरचा साप जो एकदम असली सारखा हलतो. तर मी हा आता परचेस करतोय. ह्याचा यूज मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. हा घेऊया. तर गाईज टॉय शॉपमधून ती राजविकासाठी बबल गन आणि रबरचा साप जो माझ्या मित्रांसाठी घेतला आहे ते घेऊन पुढे आलेलो आहोत. आणि इथे जिभेला पाणी सुटेल असं चित्र दिसतोय मला. काय इथे बघा ह्याचं नाव आहे राजस्थानी पिकल्स. आणि ही पूर्ण रांग विविध प्रकारच्या चटण्या आणि लोणच्यांनी भरल्यात. नुसत्या बादल्या भरून लोणच्या काय. तर मी माझ्या काही मित्रांना सांगू इच्छितो ज्यांचे आता लग्न झालेले आहेत. स्पेसिफिकली दिनेशला बोलतोय. आताच नुकताच जिथे ओटी भरण्याचा कार्यक्रम झालाय लोणचा घ्यायला ये इथे. कसला लोणचा मित्र सांगतो का जरा. कोणसा लोणचा है थोड़ा बोलेगा. हाँ अच्छा ये स्वीट आइटम है इधर. स्वीट लोणचा. और ये किसका है. मिरचीचा. बनारसी मिरची. एवढा मोठा आहे मिरच्या. ते एकदम विविध प्रकारचे लोणचे आपण बघतो. लसणाचा लोणचा बघा ना. हा लसूण. हा बघ लसूण. आणि हे कशाचं आहे मामा. हे कशाचं आहे. ते शिमला मिरची आहे मला वाटते. काय मँगो आहे क्या. अरे बापरे. मँगोचा कलर. आणि इकडे माउथ फ्रेशनर्सची हा डायजेस्टिव्ह. तुला या सगळं व्हिडिओ सांगायचा. तर टिपिकली आपली मराठी आई अशी माझी मम्मी ही बघा. हिला हे बघून काय काय गोष्टी आठवतात. तर तुम्हाला हे बघून काय आठवतं तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच सांगा. तुमची आई पण असेच काही कमेंट करते का तेही सांगा. ओके आपण इथून काही गोष्टी घेऊ. हेच ते जे हॉटेलमध्ये भेटतात आणि आपण त्या टिश्यू पेपर मध्ये बांधून पॉकेट मध्ये आणतो. तू सांगतस. ओके आपण हे घेऊया ना काय ते. तर मित्रांनो इथे यूपीच्या गावठी मिरच्यांचा लोणचा मी टेस्टिंग करतोय. त्यांचं म्हणणं आहे की अतिशय तिखट असतंय. टेस्ट करूया आपण. किती पण तिखट असतो. आम्ही आगरी लोक आम्ही तिखट खाण्यापासून घाबरत नाही. कानातून नाकातून सगळीकडून धूर निघला तरी चालेल पण आम्ही तिखट खाणार. आहे तिखट आहे. मी पण टेस्ट करतो. घ्या. तिखट आहे मित्रा. तिखट नक्कीच आहे पण आपल्या आगरी लोकांना घाबरवायला एवढा नाही. पाव किलो कर ना. कोणचा नाही मिरची का एक ही रहने दे. ते गोड लोणचे आहेत. ये काय आइटम है. खीर मतलब क्या खट्टा है. ठीक है क्या है. सबसे छोटा दिखा. आता हा राजस्थानी बोर आहे काय माहिती नाही. हा प्लेन आहे आंबट आहे. करवंदाचा लोणचा आहे. सेम लगभग करवंद जाऊन मी खाल्लेत. चालेल आपण यूपीची झणझणीत असा लोणचा घेऊया. झाडावरून तोडून घेतलेला आम्ही माउंटेन वर. दोस्त किस चीज का चटनी है ये. कांदा लसूण शेंगदाणा. ओके तर गाईस ती कांदा लसूण शेंगदाण्याची चटणी मी टेस्ट केलेली आहे. खूप छान आहे. एकदम मस्त टेस्टी. तर ती सुद्धा मी घेत आहे या राजस्थानी पिकल्सच्या स्टॉलमधून. बोल ना. काहीतरी वेगळा नाही वाटत आहे. ते गोड चिंच है क्या है. ड्राई फ्रूट स्वीट लोणचा है. क्या क्या ड्राई फ्रूट है उसमें. खजूर इमली काजू बदाम शेंगदाणा केसर का पेस्ट. अच्छा मामा जेव्हा गावाला खाऊ लागते तुला गोड लोणचा कुठलाही पाहिजे. मी खाते कधी कधी सोडते मला खूप. दादा मामा टेस्ट करायला. तुझा हात दे ना. कर टेस्ट कर. घे पकड. टेस्ट कर ना. ड्राय फ्रूट गोड लोणचं चांगलं आहे. चांगलं आहे. घेऊ बस.
ठीक आहे गाईज, तर 2 फायनल केले आपण. तर गाईज या पेन फेस्टिवल 2025चा माझा सगळ्यात आवडता स्टॉल हाच राजस्थानी पिकल. ज्याला आंबट लोणचं तिखट अशी खायची सवय असेल तो इथेच नक्कीच थांबणार. आणि इथे मुखवासांच्या कॅटेगरी मधून मी काय काय घेतलंय, मला असं वाटतंय की मी हे डायजेस्टिव्ह पिल्स आहेत हे घेतलंय. दुसरा आयटम मी जिरा गोळी घेतली. तर आता आपण जाऊया पुढे. तर गाईज इथे राजस्थानी पिकल्सच्या बाजूला आता आम्ही आलेलो आहोत आणि इथे आहे प्रज्ञा सेल्स, सावंतवाडी लाकडी खेळणी आणि गिफ्ट आर्टिकल्स. तर गाईज इथे कोकणातून आपले माणसं आलेली आहेत बघा. आणि हे बघा इथे छान असे बुधाचे स्टॅच्यूज आहेत. हा बघा बँड वाजवतो. मस्त असे लाकडी आर्टिकल्स आहेत. टँक आहे. ते कितीला आहे? 450 आहे. 500चा आहे. सोलर वरती येते लाईटचा म्हणजे. ओके. मस्त आहे ना? इथे वुडन अशा कोम्स आहेत गाईज. सावंतवाडीचे लाकडी आर्टिकल्स गाईज इथे आलेले आहेत. नीम कोम. हार तू काय उनो घेतला? आपण घरी जाऊन ट्राय करू. तर गाईज सावंतवाडीतील लाकडी आर्टिकल्सच्या शॉपच्या बाजूला आहे देवगड पेस्ट कंट्रोल. अरे वा, इकडे एकदम कोकणाची लाईन लागलेली आहे. देवगड पेस्ट कंट्रोल बघा गाईज. इथे अशा बॉटल्स लागलेल्या आहेत. लिझर्ड स्प्रे, कॉकरोच स्प्रे. तुमच्या घराच्या आजूबाजूला काही असे उंदीर, झुरळ, ढेकून खाऊन खाणारे असतील तर त्यांच्यासाठी नक्कीच इथून बाटल्या घेऊन जा. तर सर्वांना ढेकून आणि उंदीर एकदम मस्त माहितीच असतील तर नक्कीच या. 2 पायाचे ढेकून, 2 पायाचे उंदीर. हर्बल छुआ भगाने के लिए. तर गाईज देवगड पेस्ट कंट्रोलच्या स्टॉलमध्ये त्यांच्याकडे फॅब्रिकवरून इंक मार्क्स काढण्याचं देखील काही सोल्युशन आहे. आपण आता त्यांच्याकडून डेमो बघून घेऊया. लागतात ना आपल्या कपड्यामध्ये, जे पण छोटे मोठे स्टेन असतात पेनाचे, ऑइलचे वगैरे, थोडंसं लिक्विड टाकायचं, स्क्रबर किंवा ब्रश असतं त्याने फक्त रब करायचं. आणि जेवढे पण छोटे मोठे स्टेन आहेत ऑल स्टेनला चालतात. एक्सपायर डेट वगैरे नसतं, कधी पण वापरू शकतो. ओके. पेन, ऑइल, हल्दी, मिठी, चाय, कॉफी, ग्रीस, लिपस्टिक, पान मसाला सर्व स्टेनला चालतं. काय प्राइस याची मित्रा? 100 रुपयाला बॉटल येतात. 100 रुपयाला एक बॉटल. ओके. आणि पेन तो कोणताही असो, बॉल पेन स्टेनला चालणार. पेन, ऑइल सर्व स्टेनला चालतं. त्याला एक कोणतेही तुम्ही वापरू शकता, सगळे डाग निघतात. आणि असं काही स्किनला वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही. साईड इफेक्ट काय नसतं. ठीक. ओके गाईज, तर आपण एक स्टेन रिमूव्हल घेऊन ठेवूया. तर मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे त्या ठिकाणी माझ्या शर्ट्सला इंक लागणं खूप जास्त साहजिक आहे. तर आपण हा स्टेन रिमूव्हल सोल्युशन घेऊया. तर गाईज राजविकाला दिसलेला आहे बलून शॉप आणि तिने बलून लावलेला आहे. दाग लगता है क्या दोस्त कपड़े के पे इसका? नहीं, कपड़े में दाग नहीं लगेगा ना? घे बाबू. आणि राजविका झाली आहे खुश. तर गाईज इकडे जसं जसं तुम्ही पुढे जाता लेडीज ज्वेलरी आयटम, हेअर क्लिप्स, हेअर बँड्स हे आयटम्स लागलेले आहेत. तिथे 10 रुपीज पर पीसच्या अकॉर्डिंग लागलेत. मी छोटासा तुम्हाला फुटेज दाखवतो. तर गाईज इथे आम्ही एक ऑड दिवशी म्हणजे शनिवारी आलेलो आहोत. मोस्टली इथे जी खाऊ गल्ली मी इंस्टावर आणि यूट्यूबवर बघितली आहे, नॉनव्हेज आयटम्स वगैरे खूप आहेत आणि मोस्टली हे लोक शनिवारी एन्जॉय करायला येत नाही. मी इथे लवकर शनिवारी यायचा फायदा हे झाला की ते पब्लिक मला एवढी मिळत नाही आहे. चालता चालता आता पोचलेलो आहे एका मोबाईल कवर शॉपवर.
आणि आपण चेक करूया आपल्या मोबाईलसाठी काही कवर आहे का. तर गाईज या मोबाईल कवर शॉपमध्ये मी माझ्या मोबाईलसाठी कवरही बघतोय आणि एकीकडे माझ्या मोबाईलला मस्त चमकवला जात आहे स्क्रीन चेंज करण्यासाठी, स्क्रीन गार्ड लावण्यासाठी. आणि तोपर्यंत इकडे मागे बसलेले आहे माझी फॅमिली. हा बघा अर्णव, फुगे फुगवणारा मुलगा. तर गाईज या मोबाईल कवर शॉपमधून मी माझ्या मोबाईलसाठी हा छान असा कवर घेतलेला आहे आणि त्याला टेम्पर्ड ग्लासही लावलेला आहे. कोणताही मोबाईल फोन असू द्या, तो आयफोन असू दे किंवा कोणताही एक फ्लॅगशिप स्पीसीज असू द्या, कोणताही कवर इथे 100 रुपीजला आहे. आणि टेम्पर्ड ग्लास इथे एक रेग्युलर 150 रुपीजचा आहे आणि थोडा अजून चांगल्या क्वालिटीचा 100 रुपीजचा आहे. तर तुम्ही इथे नक्की चेक करू शकता कारण की सर्व आयटम्स 100 रुपीज आहेत इथे. आणि इथे पर्स लागलेले आहेत, लेडीज पर्स आणि गॉगल्सचं शॉप लागलं आहे. सगळं 100ला आहे, 50ला आहे. कोणतेही 250. गाईज तुम्ही स्क्रीनवर ज्या पर्स बघू शकता त्या 250 रुपीजच्या आहेत, कोणतीही पर्स. आणि ते भाऊ कोरडे मसाले आणि लोणच्यांचं शॉप लागलेलं आहे. मला सोयाबीनची भाजी भेटलेली आहे. कसं कसलं लोणचं आहे आपल्याकडे? आता मी दिली. ओके, हे किती वेटचं आहे? अर्धा किलो आहे. काय प्राइस आहे त्याचं? 110. कोणताही टाईपचा 110 का फक्त? ओके आणि 60 रुपये, फक्त चुंगा 65 रुपये. ओके. आणि चटणी आहेत, गरम मसाले आहे, शेंगदाणा चटणी, पापड आहेत, पीठ आहेत, वड्याचं पीठ आहे. ते घ्यायचं का? चांगलं लागतं. गरम मसाले विकायला, ते नाही विकायला. ते बॉल्स आहेत ते. कोणता आहे चिकन लॉलीपॉप मसाला मला दाखवा. हो ते मसाला आहे. किती चिकन मध्ये जातो आहे? हाफ केजी मध्ये जातो. काय प्राइस आहे? 30 रुपये. ठीक, हाय घेऊया आपल्याला. तुला मम्मी काय पाहिजे ते बघ. हाय घेऊया. चटणी ट्राय करता? शेंगदाणा. ठीक आहे, थोडासा एकदम हलकासा चेक करू. बस कमी टाका. आरो चेक कर थोडा. गाइस ओके, छान आहे. जवसाची चटणी आहे. लसूण आहे ना ते? हां बोल. नमस्कार, मी संदीप मोने. आपला पेंट फेस्टिवलला आपला स्टॉल आहे, स्टॉल क्रमांक 19. तो आहे भाऊ कोरडे मसाले. भाऊ कोरडे मसाले हे ॲक्च्युली पनवेलचे प्रसिद्ध मसालेवाले आहेत. त्याचा सप्लाय आता आपण पेंटला सुरू करतोय. त्याचा स्टॉल आपण एक लावला, एक लोकांना अंदाज देण्यासाठी. जवळजवळ 7 प्रकारची लोणची आहेत, मसाले आहेत, काही चटणी आहे. आणि खरोखर तुम्ही येऊन जर सॅम्पल बघितलं, टेस्ट बघितलं तर बरं होईल. या आवश्यक भेटू. नक्कीच या गाईस, कारण की फेस्टिवल अजूनही 17 नोव्हेंबर पर्यंत आहे असं मला वाटतं. नक्कीच येऊ पाहिजे. हो 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 हो. आता या क्षणी मला वाटतं फक्त पेन लोकली अवेलेबल आहे. नाही, आता अलिबाग म्हणजे मी पेन आणि अलिबागचं डिस्ट्रीब्युशन करतो. तर अलिबागच्या जवळ प्रत्येक सुपर मार्केटला हे बरेच अवेलेबल आहेत आता अलिबागमध्ये. अलिबागमध्ये तर मात्र मसाल्यांची नक्कीच फारशी डिमांड आहे. आता अलिबाग पेन या रिजनमध्ये आपल्याला हे मसाले नक्की. हो हो हो. आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आहे. म्हणजे नुसतं एक जाहिरात म्हणत नाही, पण खरोखर चांगली क्वालिटी आहे. या अवश्य भेट द्या. नमस्कार. तुम्हालाही ऑल द बेस्ट. तर भाऊ कोरडे मसाल्यांमधून मला हे एक रिटर्न गिफ्ट मिळाले आहे, ज्यांच्यासाठी मी यांचं खूप धन्यवाद करतो. तर तुम्ही नक्कीच येऊ शकता. आणि मी चटणी ट्राय केलेली आहे, तर खूप छान अप्रतिम अशी चटणी आहे आणि नक्कीच मसालेही तेवढेच चांगले असतील असा मला विश्वास आहे. हा मसाला भेटसाठी सर, तुम्ही टेस्ट केलात तो बघा ना. फळभाज्या सर कुठच्याही कटिंग करून घ्या, जसं बटाटा, फ्लावर, शिमला मिरची, भेंडी, तेंडी, दुधी, कारलं, सोयाबीन, पनीर, कच्ची केळी वगैरे काही घ्या दादा. हा वेजवाला मसाला ऍड करा त्यावर. फक्त पाणी आहे ना कमी टाका सर, मसाला त्याला छान कोटिंग झाला पाहिजे. का फ्राय करून टाका. बाकी तुम्हाला मीठ पीठ वगैरे काय टाकायची गरज नाही त्याच्यात. रेडी आहे. 2 किलो कुठच्याही फळभाज्या फ्राय होणार, काही घ्या सर. हा व्हेजसाठी आहे. एका पॅकेटमध्ये 2 किलो फ्राय होणार. 2 केजी काही फ्राय करा सर. हा व्हेजसाठी आहे. नॉनव्हेज खाता सर, नॉनव्हेजसाठी आहे. फिश, मटन, चिकन वगैरे काही. चिकन मध्ये फक्त आलं लसूणची पेस्ट टाका, मिक्स करून चिकनला 10-15 मिनिटं लावून ठेवून द्या. नंतर फ्राय करा. मच्छी कोळंबी असेल लगेच लावून लगेच फ्राय करा. तुम्ही बेक करा, तंदूर करा, डीप फ्राय करा, तुमच्यावर आहे. तर ह्याच्यात पण 2 किलो काही फ्राय करू शकता.
परत कधी संपलं हवं असेल सर आपण विरारला राहतो, आपला मागे नंबर आहे, मिनिमम 4 पॅकेट मागवलं सर होम डिलिव्हरी फ्री आहे, कुठे पण असू दे सर. आपला मसाला टोटली होममेड आहे सर. हा व्हेजसाठी आहे 100 रुपयाला आहे, हा नॉनव्हेजचा सर 120ला आहे. दोन्ही घेतला सर 200ला 2 आहे सर. कुठचे दोन्ही घ्या, बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवा सर. मसाले आपले होममेड आहेत. तर गाईज मी इथे होममेड मंचुरियन मसाल्याच्या स्टॉलवर आलेलो आहे आणि इथे त्यांनी मला सॅम्पल टेस्टिंगला दिलेलं आहे व्हेज. त्यांनी कॉलीफ्लावरचे मंचुरियन बनवून दाखवलेलंही आहे आणि मी ते टेस्ट केले आहे. ट्रस्ट मी गाईज खूप छान टेस्ट आहे आणि राजविकानेही खाल्लेलं आहे तर तिलाही नक्कीच ते आवडलेलं आहे आणि तुम्हालाही नक्कीच आवडेल. तर आपण इथे यांच्याकडून हा मसाला परचेस करूया. तर गाईज पेन फेस्टिवलमध्ये आता इथे आपल्याला हे लोकल स्वीट्स देखील दिसणार आहेत. हे कडक लाडू, गाठे, राजगिरा चिक्की, चकली, आंबावडी देखील आहे इथे आणि अप्रतिम असे गोड स्वीट्स इथे लागलेले आहेत. तर गोड खाण्यानो तुमचा इथे नक्कीच मन तृप्त होईल या ठिकाणी. तर नक्की या आणि स्वीट्स बघा. तर गाईज आता मी चालता चालता इथे पोहोचलेलो आहे या कीचेनच्या स्टॉलवर आणि इथे खूप विविध प्रकारचे कीचेन्स आहेत जे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. इथे अलग अलग ॲनिमेज, कार्टून्स, अवेंजर्स अशा प्रकारचे कीचेन्स लागलेले आहेत. फुटबॉलचे सेलिब्रिटीज, हा बघा शिनचॅन, सुनियो, नोबिता पण आहेत. हा बघा डोरेमॉन, शिजुका. नोबिताला इकडे साईडला ठेवून शिजुका आणि डोरेमॉन इथे आहेत. तर गाईज चालता चालता या डॉलच्या स्टॉलवर पोहोचलेलो आहे. हे डॉल्स बघा, खूप सुंदर अशा डॉल्स आहेत. कैसे फोल्ड होती है? अच्छा, हाथ पैर फोल्ड होते. अरे बापरे, एकदम ब्रेक डान्स करणारे डॉल्स आहेत. त्यांचे हात वगैरे फोल्ड होतात. कोरियन वाटते. कोरियन. एक मिनिट, काय प्राइस आहे अंकल? 100 वाली है, ये 150 है, ये 150 है लागू, ये 350. राजविकाने स्वतःसाठी एक डॉल घेतली आहे. ओके. तर गाईज थोडा पुढे अजून आलेलो आहे आणि हे बघा शाळेतल्या लाईफ मधल्या सुट्टीमध्ये ती बोरं, चिंचोके, कैऱ्या, हा आयटम सदाबहार फेवरेट आयटम शाळेतल्या पोरांचा. हे देखील इथे आहेत. कितीचं मिळेल आपल्याला? 20. ठीक आहे, एकच बस. तर गाईज ही गोड अशी चिंच, आंबट गोड चिंच घेतलेली आहे मी. 20 रुपीजची ही डब्बी आहे गाईज. घरी घेऊन जाईल आणि नेटफ्लिक्सवरती आता स्ट्रेंजर थिंग्स येईल ते बघता बघता खाईल. तर गाईज इथे लेडीज ड्रेस आयटम्सही आहे. लाजो. इथे हे मेटलचे कीचेन्स कट करून देखील मिळतील. यांची प्राइस 350 आहे. हे कोणतेही लँग्वेज अल्फाबेट्समध्ये चालणार आहे. तर गाईज चालता चालता पोचलेलो आहे अजून एक कीचेनच्या स्टॉलवर आणि इथे खूप प्रकारचे कीचेन्स आहेत आणि ॲक्शन फिगर्सही आहेत. तर गाईज आता तुम्हाला दाखवतो. गाईज इथे तुम्हाला मिळणार आहे नारुतोचा सेज मोड, सास्के, गोकू, हा ॲनिमे, ब्लीच, काय वन पीसचा आहे, लुफी, गोकू अगेन, गारा, गोहान, गोटेन, लुफी, हा बघा हरिपुत्तर, अजून एक नारुतो, हा बघा नारुतो आणि ही बघ हिनाटा. पाटे अजूनही बाबा लेजेंडरी इताची उचिया गाईस आणि लेजेंडरी दोस्त. त्याची काय प्राइस आहे आणि याची? 400. काय मटेरियल आहे? बाबा कशी बघा गाईस जाबुजाच्या स्वॉर्ड सोबत. इसकी क्या प्राइस है? 450. मादारा आहे का रे? हा बघा शिनचॅन,
महान नालायक मुलगा. गाइस माझा चाइल्डहुड फेवरेट कॅरेक्टर जिराया पण दिसतोय का रे कुठे अर्णव? जिराया नाही, चायला जिराया पाहिजे होतं, मजा आली असती. पिकाची नारुतो चांगला एवढा. देन गोकूचा ऍक्शन फिगर बघ. मला हा आवडलं. तर गाइज मी हा गाराचा ॲक्शन फिगर घेतोय ओनली बिकॉज हा नारुतोच्या सीझन 1 मधला फिगर आहे आणि त्याची हेअरस्टाईल त्या ॲनिमे क्रिएटरने खराब केलेली नाही आहे. तर आपण हा गाराचा ॲक्शन फिगर घेऊया आणि हा मी माझ्या गेमिंग पीसीच्या कॅबिनेटमध्ये ठेवणार. त्याचा फोटो मी तुम्हाला नक्कीच शेअर करेन याच व्लॉगमध्ये. साथ पॅकिंग करून. तर गाईज तुम्ही लोक जर ॲनिमे फॅन्स असाल तर इथे तुम्हाला ॲक्शन फिगर्स खूप छान आणि एकदम प्रॉपर प्राईजमध्ये बघायला मिळेल. तर मी माझ्यासाठी हा गाराचा ॲक्शन फिगर घेतलेला आहे आणि मिनी माझ्यासाठी हा ककाशीचा. एक मिनिट. हे बघा आणि एकदम डिटेलिंग बघायची. हा मी स्वतःसाठी घेतला आहे आणि मी अर्णवला घेऊन दिलेला आहे हा ककाशीचे पूर्ण डिटेलिंग बघा गाईस. ककाशी विथ जाबुजाची स्वॉर्ड आणि त्याला रक्त पण लागलं, कोणाचं काय माहिती, किसामेचा लावला असेल, भारी. तर आम्ही हे 2 आयटम्स घेतोय. मी माझ्या गेमिंग पीसीच्या कॅबिनेटमध्ये ठेवणार. अर्णव ठेवेल ते मला माहिती नाही. मी माझ्या टीव्हीच्या वरती एक शेल्फ आहे त्यामध्ये ठेवतो. ओके. तर गाईज आता तुम्हाला आजच्या संध्याकाळचा एक जोक सांगतो. या स्टॉलवरती आल्याबरोबर मी हे सर्व ॲक्शन फिगर्स बघतोय आणि त्याला विचारलं देखील की मादाराचा ॲक्शन फिगर आहे का, तर तो बोलला नाही आहे. पण थोड्याच वेळामध्ये त्याला लक्षात आलं की त्याच्या स्टॉकमध्ये एक मादाराचा ॲक्शन फिगर होता आणि लकीली तो त्याचा जो सेज मोड आहे तोच आहे. तर हा आता समोर आलेला आहे आणि ज्याला माहिती असेल की हा कोण आहे तर मी आता हा परचेस करतोय. नाही, हा मी घेतोय. हे बघा, ट्रूथ सिकिंग ऑप्स. तर गाईज शॉपमधून निघता मी डिसाईड करू शकलो नाही की मी गारा घेऊ और मादारा, आणि मी हे दोन्हीच्या दोन्ही ॲक्शन फिगर्स घेतलेले आहेत. आणि आय होप मी तुम्हाला व्लॉगमध्ये लास्ट सीन्समध्ये हे माझ्या गेमिंग कॅबिनेटमध्ये ठेवून दाखवेन. तर गाईज इथे लेडीज फुटवेअरचंही शॉप्स आहेत. तर गाईज इथे कॅप्सही शॉप्स आहेत. हे बघा, एअर मफलर्स. काय प्राइस मध्ये कॅप्स आहे? ट्रॅव्हल गुरु ऑफिशियल नाव आहे. ह्याचा फोटो काढून घे. मग ह्याच्यामध्ये ट्रॅव्हल गुरु बघ ना, तुला पण घेतो व्लॉग मध्ये. तर गाईज इथे टी शर्ट्सवर प्रिंट्स मारून मिळणार आहेत, कस्टम फोटोज. काय प्राइस आहे टी शर्टवर प्रिंट? 200. आणि मग्सवर 200 रुपीजमध्ये टी शर्ट्स आणि मग्सवर प्रिंट्स आहेत गाईस. आपला कुठलं मंदिर ते व्याघ्रेश्वर. ओके, व्याघ्रेश्वर मंदिरावर. हा, तिथे आलेले तेव्हा मी 1000 दिवे लावले होते ना. वाव. हा, तेव्हा ते आलेले. कधी, कोणत्या महिन्यात? आता म्हणजे गेले नुकताच. हा. काय कार्यक्रम होता? नाही, पण मी असे दिवाळी म्हणून म्हणजे नाही, शंकर एक माझा शंकराला इच्छेने, श्रद्धेने. हा, आणि माझ्या प्रत्येक वेळेला खरोखरचा नाग निघतो. वाव. तिथे कोयनाडला. अच्छा. आणि इथे पण आम्हाला दिसला. ओके. तर मला असं वाटलं काहीतरी देवाला श्रद्धा भावाने तिथे दिवा लावावे. 1000 लावले. पण एक खरं सांगते, इतकं रानात म्हणजे ते मंदिर आहे का तुम्ही एकटे जाऊ शकत नाही मंदिरात. अच्छा. हा, मग तिथे असे पर्यटक असतात भरपूर. पण तुम्हाला ते इतकं स्वयंभू आहे ना ते मंदिर, तर तुम्हाला इतकं आवडेल ना. तिथे म्हणजे वाघ निघतो देवाला, म्हणून व्याघ्रेश्वर. हा, आणि अक्षरशः खरंच. आणि आम्ही पण आली वगैरे नवीनच आलेली इकडे, तेव्हा मी देवाला गेलेला असं देवाला. पण एक आमच्यासोबत ऑटोमॅटिक मोठा कुत्रा आला होता सोबत. मस्त. माझा मुलगा नेतो आणि आम्ही गेलो. 15 मिनिटं म्हणजे मला लावायला झाली. पण हे असे आले होते सगळे मंडळी, पण मी फक्त त्यांना नावच नाही विचारलं तुम्ही काय कुठले. ओके. हा, मग त्याच्यामध्ये आलं असतं. मी म्हणजे पूर्ण मला मी काय करते काय म्हणजे 15 मिनिटं माझी व्हिडिओ करत होते. नंतर माझ्या लक्षात आलं, अरे
हे तर करत होते आणि म्हणजे व्हिडिओ Okay. करत होते, पण मी त्याचा हेच नाही घेतला. हो हो. म्हणजे मी त्यांच्याशी त्यांना सगळं सांगितलं, हे इथे असं आहे, ते तसं आहे. तुम्ही युट्यूबवर व्याघ्रेश्वर मंदिर जर सर्च मारला हा. तर त्या रिलेटेड बरेचसे व्हिडिओ येणार. सर्वात लेटेस्ट वाले व्हिडिओ चेक करा, त्या लोकांपैकी कोणीतरी लेटेस्ट मध्ये टाकला असणार. एकदा जा त्या मंदिरात, वेगळे हो, हो. मंदिर बघा तुम्ही. आता फॅमिली सोबतच आलोय तर वेळ काढून निघणार, आता नाही समजा 1-2 दिवसामध्ये. किती लोक यायचे तर गाईस काकूंनी आपल्याला त्यांचं वैयक्तिक अनुभव सांगितलेला आहे. खरं सांग. काकूंची खूप श्रद्धा आहे महादेवावर आणि व्याघ्रेश्वर मंदिरावर. त्यांनी गेल्या महिन्यामध्ये 1000 दिवे लावलेले होते. मी तुम्हाला फोटो पाठवेन, आता तुमचं मी हे केलं ना. चालेल. तर गाईज इकडे पेन फेस्टिवलमध्ये चालता चालता आता पोहोचलेलो आहे एका टॉय स्टोअरवर आणि इथे एक खूप चांगला असा कलेक्शन आहे. इथे बघा गनचे कलेक्शन, ऑम बघा, इथे ऑमची एक मॉडल लागलेली आहे. एक सेकंड मैं देखता हूँ, पहले ये देख लेता हूँ. तर गाईज खूप म्हणजे खूप सारे असे टॉयज आहेत इथे. प्लास्टिकचे गाड्यांचे मॉडेल्सही आहेत, लहान मुलांना खेळायला लागतात ते. जर मुली असतील तर त्यांना कुकिंगची अशी आवड असते तर हे बघा त्यांच्या कुकिंगचा छंद पूर्ण करण्यासाठी पिझ्झा सेट आहे इथे. तर गाईज इथे ऑमची अशी स्किल लागलेली आहे. एक अच्छा खासा मोठा असा मॉडेल आहे. 8x लागलेला आहे त्याला, ज्याच्यातून 1x ने पण झूम होणार नाही. ऐचो बाबा हे झूम होतोय आहे, झूम होतोय थोडाफार त्याला. बोल्ट ॲक्शनही आहे त्याला. आणि मॅग आहे का? ओके, मॅगही निघते, एक्सटेंडेड मॅग गाईज. आणि इथे अँगल ग्रिप लागलेला आहे. छान असा ऑमचा मॉडेल आहे. हाँ क्या प्राइस है इसका? 850 रुपयाला ऑमचा मॉडेल गाईज. दाखव ना गाईज. AKM चा मॉडेल आहे ते लेझर साईट सहित आणि तिथे शॉर्ट गनही आहे. तर गाईज पेन फेस्टिवलच्या आम्ही आता खाऊ गल्लीमध्ये आलेलो आहोत. इथे आपल्याला एकदम छान असे पिझ्झा मिळणार. इकडे बर्गर आहे, कुल्लड पिझ्झा देखील आहे आणि हे कॉर्न डॉग दिसतंय मला. हे फ्राईड कुरकुरे मोमोज. हे फ्राईड कुरकुरे मोमोज. हे बर्गर. ओके, बर्गर मध्ये काय पॅटी आहे? बर्गर मध्ये व्हेज मिक्स व्हेज पॅटी आहे. ओके. ए अर्णव इकडे ना, घे ये. आणि हे बघा आमचा बर्गर गेलेला आहे ओव्हनच्या आत. इथे सर्व आयटम फ्रेशली बेक्ड आहेत. बघा तुम्ही इथे पिझ्झा वगैरे फ्रेशलीच बनवले जात आहेत. हे बघा. तर गाईज राजविकासाठी आणि तिच्या मम्मीसाठी हा कॉर्न डॉग घेतलेला आहे, चीज कॉर्न डॉग. आणि हा अर्णवचा चीज बर्गर केलेला आहे गायब. अर्णव टेस्ट कशी आहे? चांगली आहे. ओके गाईज, तर आम्ही लोकांनी आता चीज कॉर्न डॉग आणि वेज चीज बर्गर खाल्ल्यानंतर आलेलो आहोत आम्ही या स्मोक बिस्किट्सच्या स्टॉलवर. इथे वेगवेगळे स्मोक बिस्किट्स अवेलेबल आहेत आणि मोजिटो ड्रिंक्सही अवेलेबल आहेत. तर आता अर्णव पिणार आहे मोजिटो. बरं आहे का? बघू इकडे. तर गाईज आता मोहितोच्या नंतर आम्ही आलेलो आहोत गावरान स्वाद या स्टॉलवर. मेन्यू संपलाय का आहे? ओके, मेन्यू प्लेटिंग करतायत. ओके, तर त्याने नुकताच स्टॉल उघडलेला आहे आणि इनफॅक्ट इथे डिनर आयटम्स आहेत, जेवणाचे आयटम्स आहेत, तर त्यांची वेळ संध्याकाळीच असते. तर इथे आपण पाहू शकता मटन थाळी, मटन मसाला, चिकन थाळी असे वेगवेगळे आयटम्स मिळणार आहेत. आणि ते थोड्याच वेळामध्ये आता त्यांचे डिशेस प्लेटिंग करून ते टेबलवरती डिस्प्लेसाठी लावणार. आपण इथून जेव्हा पास होऊ तेव्हा आपण एकदा यांच्या डिशेसवरती लक्ष देऊया. तर गाईज इथे जेवढाही फूड कोर्ट एरिया आहे
एवढ्या पूर्ण फूड कोर्ट एरियामध्ये सिटिंग अरेंजमेंट प्रॉपर आहे. इथे टेबल्स अरेंज केलेले आहेत, टेबल प्लॉट टाकला आहे आणि प्रत्येक टेबलवरती 4-4, 5-5 असे चेअर्स दिलेले आहेत. सो सिटिंग अरेंजमेंट एकदम ॲम्पल आहे आणि मला जिथपर्यंत दिसतंय हे कुठल्याही प्रकारची गर्दी वगैरे झालेली नाही. टेबल सर्वांना अवेलेबल होतच आहेत. तर तुम्ही जर इथे खाऊ गल्लीमध्ये आलातच तर डेफिनेटली तुम्हाला बसायला इथे मिळणार आणि बसून या सर्व डिशेसचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. मोमोज आहेत, कुल्हड पिझ्झा आहे, इथे आईस्क्रीम पार्लर सुद्धा आहे. विविध फ्लेवर्सचे आईस्क्रीम्स आहेत इथे तुम्ही बघू शकता. हा बाबू, आईस्क्रीम स्टोर आहे इथे. थोडं पुढे इथे मोजितोचं स्टॉल आहे. इथे चाट स्टोर आहे. इथे पूर्ण चायनीज स्टॉल्स लागलेले आहेत, व्हेज राईस. तर गाईस तुम्ही पूर्ण रांग बघता, ही पूर्णपणे व्हेज फूडची आहे. नॉनव्हेज फूडची रांग दुसरीकडे आहे. आणि आपण आता इकडे लेफ्ट टर्न घेतलेला आहे. तर इथे आहे प्रॉपर एकदम नॉनव्हेजची सेपरेटली अशी जागा तुम्ही इथे बघू शकता. तंदुरी चिकन, चिकन टिक्का, मलाई टिक्का. अपना पास तो चिकन टिक्का, मलाई टिक्का, रश्मी टिक्का है, पारी टिक्का है, चिकन तंदूरी है, चिकन सीख है, चिकन रोल है, चिकन बेदा रोटी है और चाइनीज़ में है चिकन सेजवान राइस, चिकन सेजवान, सब फ्रेश है सर. आपको सभी फ्रेश में चिकन लॉलीपॉप भी है आपका पास, अपना पास वो भी है चिकन कीमा, साथ में पाव भी आएगा सर. तर गाईस तुम्ही बघू शकता व्हेजची पूर्ण रांग वेगळी आहे आणि इकडे सेपरेट सेक्शन आहे नॉनव्हेजसाठी. तर तुम्ही एकदम कम्फर्टेबली इकडे खाऊ शकता. इकडे बसायलाही खूप जास्त जागा आहे आणि डेफिनेटली सर्वांना जागा मिळणार. तुम्ही इथे आयफल टावरच्या खाली बसून खाऊ शकता. याच्यातनं आपला कोणता पण घ्या, राईस असो, नूडल्स असो, कोणतं पण असो, 100 रुपये प्लेट आहे. आणि चिकन रोल घेतल्यावर तर 80 रुपये, तंदुरी घेतल्यावर तर 200 रुपये, 250 रुपये. आणि आपला मुर्गी फ्राय आहे ते 200 रुपये फुल आहे, 100 रुपये हाफ आहे. हाफला 4 पीस असतात. म्हणजे सेलमध्ये करून जातो. तर अशा प्रकारे इथे नॉनव्हेज रेसिपीज अवेलेबल आहेत. चिकन लॉलीपॉप आहे, 200 रुपये फुल आहे. फुल आणि हाफ क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता इकडे. 200 रुपये फुल आहे. ओके. तर गाईज या आईस्क्रीम पार्लरमधून मी घेतलेला आहे व्हॅनिला कोन. कसं आहे बाबू, चांगलं आहे? ओके. तर गाईज इथे जत्रेतले खेळही आहेत. आता अर्नवने मला न सांगता ऑफ द कॅमेरा ही गेम खेळलेला आहे आणि जिंकलेला आहे हा छोटासा बास्केट. त्याने ते बॉल्स त्या समोरच्या रॅक्समध्ये टाकलेले आहेत. तर गाईज इथे आलेलो आहे पान स्टॉलवर. बोल ना. फायर पान पण, हे फायर पान आहे का? ये फायर पान कौन सा है रे? ये है क्या, वो है? तर गाईज फायर पान ओनली 50 रुपीज. पण मला फायर पान खायला वाटते भीती. पण जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणार असाल तर मी तोंडामध्ये आग लावून पान टाकून दाखवतो. कारण माझं नाही टाकणार मी माझ्या भाच्याच्या तोंडामध्ये आग लावलेलं पान टाकत आहे. हो, तर तुम्ही याच्या हिमतीसाठी, तुम्ही याच्या दिलेरीसाठी सबस्क्राईब करा. अर्नव लेगा मौत से पंगा. ए फायर पान डाल रहे इसके मुंह में. तो डायरेक्ट तोंडात ठुसेला. एक फायर पान दे ना इसको, ते लवकर दे. ए जाऊ नको, मला हस्त मारशील. बघा, ये खतरों का खिलाडी. टाइम लगेगा. अच्छा ठीक आहे. तर गाइस फायर पान लावलेला आहे
और हमारा खतरों का खिलाड़ी मौत का सौदागर अर्णव भाई खाएगा फायर पान। अर्णव एक्सपिरियन्स सांग, तोंडात आग लागली आहे का नाही लागली आहे? बोलो जुबा केसरी। आणि अर्णवने फायर पान खाल्लेला आहे। कसे फ्लेवर? चांगला आहे। तर गाइस पेन फेस्टिवलच्या फूड एरियाच्या आसपासचा नजारा तुम्ही बघू शकता। इकडे सर्व तरफ लाईट्स आहेत, पार्टी आहे आयफल टॉवर। तर गाइस इथे आम्हाला आमचे एक मित्र भेटलेले आहेत आणि ते आता ट्राय करत आहेत ह्या हिटबॉलचा खेळ। 2 शॉट्स आहेत त्यांच्याकडे, ट्राय करूया। आणि एक बॉल तो एक ग्लास राहिला। और भाई के आंखों में अंगारे। ओ एक बॉल राहिलेला आहे। ओके थँक्यू ब्रो ट्राईंग फॉर अस। चल तर गाइस पेन फेस्टिवल फिरता फिरता आता आम्ही घुसत आहोत किलबिल विभाग मध्ये, जिथे पूर्ण प्रकारे असं राईड्स वगैरे आहेत। मम्मी चल। आणि ही बघा ही पोरं कशी उड्या मारतात आणि कॅमेरा बघून पोरांना जोर आलेला आहे। ए बस रे बाबा, लात मारशील त्याला, त्याच्या पायाला लागलं का? तर गाइस इथे एक बुक फेअर लागलेला आहे, स्टार बुक फेअर, 15% डिस्काउंट ऑन एव्हरीथिंग। तर गाइस फायनली पेन फेस्टिवल 2025 आम्ही एक्सप्लोर केलेला आहे आणि डेफिनेटली तुम्हाला तिथे जायला पाहिजे। 17 नोव्हेंबर पर्यंत फेस्टिवल आहे, संध्याकाळी 4 ते 10 असं टायमिंग लिहिलं आहे, बट ते असतं 6 ते 12। आणि तिथे गेला तर तुम्ही विविध प्रकारची खेळणी बघू शकता, इलेक्ट्रॉनिक आयटम्स बघू शकता, किचनवेअर बघू शकता। तिथे एकदम छान असे मसाले आहेत, लोणचे आहेत, चटण्या आहेत, मोबाईल कव्हर्स आहेत आणि खाऊ गल्ली तर एकदम अप्रतिमच आहे, जी तुम्ही व्लॉगमध्ये बघितलीच असेल। तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, सो दॅट तेही तिकडे पेन फेस्टिवलला जायला प्लॅन करतील। आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा एकदा भेटूया एका दुसऱ्या व्लॉगमध्ये।